मुंबईच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालंय। या निवडणुकीत राज्याच्या जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान दिलंय। त्यामुळे एकट्या भाजपाने तब्बल 132 जागा जिंकल्यात। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेही तब्बल 57 आमदार निवडून आलेत। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल 41 जागांवर आपला झेंडा फडकवलाय। आता राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे, पण या निवडणुकीदरम्यान राज्यात तसंच अख्ख्या देशात बारामती हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता। इथं काका पुतण्यात थेट लढत होती। हा मतदारसंघ शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरला होता, पण शरद पवार हे योगेंद्र पवारांना निवडून आणू शकले नाहीत। इथं योगेंद्र पवार तब्बल 1 लाख मतांच्या फरकानं पराभूत झालेत। राजकारणाचा चाणक्य म्हणल्या जाणाऱ्या शरद पवारांना बारामती काही जिंकता आली नाही। हे नेमकं का झालं, त्यामागचं नेमकं कारण काय, हे अगदी 4 मुद्द्यात समजून घेऊ। यातला पहिला मुद्दा म्हणजे अजितदादांचं ब्रँडिंग। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे अजित पवारांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती। गेल्या कित्येक महिन्यांपासून अजितदादा त्यासाठी मेहनत घेत होते। राष्ट्रवादी पक्षाचा मीच सर्वेसर्वा आहे, आमचीच खरी राष्ट्रवादी आहे हे दाखवण्यासाठी अजितदादांनी अपार कष्ट घेतले। त्यांनी त्यांच्या भाषण शैलीत बदल केला। गेल्या काही महिन्यांपासून ते जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळले। आमच्यात कष्ट घेण्याची तयारी आहे, लोकांचं कल्याण आम्हीच करू शकतो असं अजितदादांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। लाडकी बहीण योजनेचा त्यासाठी चांगलाच फायदा झालाय। या विधानसभा निवडणुकीत अजितदादा महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळीकडे गुलाबी दिसत होते। या सगळ्या कॅम्पेनिंगचा परिणाम बारामतीतही झाला। इथं स्थानिकांनी अजितदादांना भरभरून मतं दिली। शरद पवारांना मात्र योगेंद्र पवारांचं असं ब्रँडिंग करता आलं नाही। दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवारांचा झंझावाती प्रचार आणि बारामतीत ठाण मांडून बसणं। गेल्या कित्येक वर्षांपासून अजितदादा बारामतीचे आमदार म्हणून काम करतात। प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते बारामतीत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेतात। त्यांचा हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे। त्यामुळे अजितदादा बारामतीच्या गावागावांपर्यंत पोहोचले। विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी आपल्या कार्यक्रमाला चांगलीच गती दिली होती। प्रचार करताना बारामतीत जास्तीत जास्त ग्रामीण भागात जाऊन मीच तुमचा विकास करू शकतो, मी अर्थमंत्री आहे, मला तुमच्यासाठी निधी आणणं फार अवघड नाही असं अजितदादा प्रत्येकाला सांगू लागले। त्यामुळेच बारामतीमध्ये जनतेला अजितदादा हेच आमचे तारणहार आहेत असं वाटायला लागलं। योगेंद्र पवार यांच्या बाबतीत मात्र तसं काही सांगण्यासारखं नव्हतं। तिसरा मुद्दा म्हणजे योगेंद्र पवार अगदी नवखे होते। अजित पवारांनी बंड करून आपला वेगळा पक्ष काढला तेव्हापासून योगेंद्र पवार हे नाव राजकीय पटलावर दिसायला लागलं। त्याआधी योगेंद्र पवार कोण आहेत हे फारसं कोणाला माहिती नव्हतं। योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलनाच करायची झाल्यास अजितदादांचं पारडं जड भरतं। योगेंद्र पवार हे अगदीच नवखे आहेत, तर अजित पवार हे मुरलेले मुरब्बी राजकारणी आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून अजितदादा यांचा बारामतीच्या जनतेशी संपर्क आहे, संबंध आहे। इथल्या बँका, दूध संघ, ग्रामपंचायती अशा सगळ्यावर अजितदादांचा कंट्रोल आहे। योगेंद्र पवार यांच्याकडे मात्र तसं काही नव्हतं। आपले आजोबा शरद पवार या एका नावाव्यतिरिक्त योगेंद्र यांच्याकडे फारसं काही सांगण्यासारखं नव्हतं। त्यामुळेच बारामतीच्या जनतेला योगेंद्र पवार फारसे अपील झाले नाहीत। परिणामी योगेंद्र पवार यांच्यापेक्षा अजितदादा बरे असं बारामतीच्या जनतेला वाटू लागलं आणि त्याचा परिणाम मतातून दिसून आला। चौथं कारण म्हणजे केंद्रात ताई राज्यात दादा हा प्रचार। अजितदादांनी बारामतीची निवडणूक फार काळजीपूर्वक लढवली। त्यांनी या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर कुठलीही टीका केली नाही। उलट शरद पवार यांच्यावर टीका झाल्यावर त्याचा त्यांनी निषेध केला। मोदी भाजपाच्या कोणत्याच नेत्याला त्यांनी बारामतीत फिरकू दिलं नाही। परिणामी बारामतीतल्या जनतेमध्ये अजितदादांविषयीची नकारात्मकता कमी झाली। केंद्रात ताई आणि राज्यात दादा हे समीकरण बारामतीच्या जनतेत रुजवण्यात अजितदादा यशस्वी ठरले। त्यामुळेच अजितदादांनी शरद पवार यांना मात देत थेट 1 लाखाच्या लीडनं बारामती जिंकली। पण बारामती जिंकली असली तरी पिक्चर अभी बाकी है, कारण शरद पवार नावाच्या योद्ध्यानं अजूनही हार मानलेली नाही। त्यामुळेच राज्याच्या आणि बारामतीच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।